सरकारी वकील नेमकी काय भूमिका मांडतात, सरकार काय भूमिका मांडतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र विनोद, एक महत्त्वाचा मुद्दा यातून येतोय, भगवा दहशतवाद हाच मुळात शब्द त्यावेळेला प्रचलित झाला। 17 वर्षांपूर्वी हा शब्द इतक्या मोठ्या प्रमाणात वापरला गेला, हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद। खरंच पूर्णविराम मिळेल या शब्दाला, कारण निर्दोष मुक्तता झाली आहे। या हिंदू दहशतवाद हा शब्द 2008च्या या मालेगाव बॉम्बस्फोटानंतरच, कारण तोपर्यंत अशी एका विशिष्ट जमातीचे लोकच दहशतवादी कारवाया करतात अशा स्वरूपाची एक धारणा होती। आणि त्यानंतर जेव्हा हिंदू दहशतवाद हा शब्द आला त्यावेळेला सुद्धा मोठा गदारोळ उठला होता। आपल्याला माहिती आहे की त्यावेळेचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी ज्यावेळेला या संदर्भातलं भाष्य केलं होतं त्यावेळेला त्यांच्यावर टीकासुद्धा झाली होती। आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यावेळेला ATSचे जे प्रमुख होते करकरे, त्यांनी सुद्धा ज्यावेळेला या संदर्भातलं भाष्य केलं होतं त्यावेळेला त्यांना सुद्धा मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं। त्यांच्या घरी निनावी कॉलवरनं धमक्या देणं असे सगळे प्रकार झाले होते। त्यामुळे ती कॉन्सेप्ट नवीन होती त्यावेळेला, आणि हिंदू दहशतवाद हा शब्द नवा आला होता आणि हा सगळा खटला त्या शब्दावर बेतला होता। आणि या निकालानं त्या शब्दावर सुद्धा एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय। त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा यावर आता त्यांचं नेमकं काय भाष्य असेल ते पाहणं महत्त्वाचं असेल, कारण काँग्रेसच्या काळात हा शब्द वापरला गेला होता। त्यामुळे आता भाजपनं काँग्रेसला लक्ष करायला सुरुवात केली आहे। प्रतिक्रिया आपण तशा बघतोय। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आहेत। अक्षय, आत्ताच्या घडीचे काय अपडेट्स आहेत? या सगळ्यात एक अपडेट कडे दुर्लक्ष आपलं होत होतं। ती सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी आहे की ज्या 6 जणांचा मृत्यू या बॉम्बस्फोटामध्ये झाला, या 6 जणांच्या परिवाराला 2 लाखांची नुकसान भरपाई आणि जखमींच्या परिवाराला 50,000ची प्रति नुकसान भरपाई देण्याचे आदेश जे आहे हे न्यायालयाने या सुनावणीच्या दरम्यान दिलेले आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कर्नल पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह इतर जे एकूण 7 आरोपी होती, या सगळ्या 7ही आरोपींना मोठा दिलासा मिळालेला आहे। कारण प्रलंबित होतं गेल्या 17 वर्षापासून हे प्रकरण। ज्यावेळी या प्रकरणाची सुनावणी न्यायालयामध्ये सुरू होती त्यावेळी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या माध्यमातून डोळे बंद करून मंत्रोच्चार केले जात होते। त्यासोबतच सगळ्यांची देहबोली जी आहे, एक या सगळ्यांच्या देहबोलीमधनं एक त्यांना कुतूहल होतं, त्यांना एक प्रतीक्षा लागली होती। आणि कुठतरी एकूणच जे न्यायालयामधल्या सुनावण्या पार पडल्या होत्या, जे युक्तिवाद आजपर्यंत झाले होते आणि ज्या प्रकारचे पुरावे NIA न्यायालयामध्ये सादर केले होते, त्यावरनं या सगळ्या आरोपींना एक काहीसा आत्मविश्वास होता। आपण सकाळी समीर कुलकर्णी यांचा देखील आत्मविश्वास बघितला। सगळ्या आरोपींना काहीसा आत्मविश्वास होता की हा निकाल या आपल्या बाजूनी लागेल आणि आपल्याला या संपूर्ण निकालातनं काही दिलासा मिळेल। या सगळ्यात आपण बघतोय की आता काही वेळातच या निकालाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक एक आरोपी बाहेर पडतील, त्यावेळी त्यांची काय प्रतिक्रिया हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र 2011मध्ये NIAने आपलं पहिलं चार्जशीट दाखल केलं होतं, त्यानंतर 2013मध्ये दुसरं चार्जशीट दाखल केलं, त्यामधनं मकोका काढण्यात आला। मात्र UAPA सारखा जो कायदा होता, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट, जो देशविघातक कृत्यांसाठी लावला जाणारा कायदा त्यांच्यावरती कायम होता। या सगळ्या संदर्भात आज जे याचा निकाल आलेला आहे आणि या 7ही आरोपींना निर्दोष मुक्तता या प्रकरणातनं मिळालेली आहे। या सगळ्यात आता नेमकं पीडितांचे वकील काय भूमिका घेतात, कारण या सगळ्यात पीडितांचे देखील वकील होते, ते देखील न्यायालयामध्ये होते, त्यांनी देखील या संपूर्ण निकालासंदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। मात्र एकूण या 7 आरोपींना आता निर्दोष मुक्तता मिळाल्याचं आपल्याला अक्षय, ज्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली त्यांचे वकील, त्यांची प्रतिक्रिया आम्ही ऐकली, मात्र सरकारच्या वतीनं कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही किंवा सरकारी वकिलांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? यापुढच्या काळात या निकालाला वरिष्ठ न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाणार आहे का? काही माहिती मिळते का त्या संदर्भात? या सगळ्यात काही पीडितांचे वकील होते, त्यांच्या माध्यमातून सरकारी वकिलांशी चर्चा केली जाईल, पीडित कुटुंबांशी चर्चा केली जाईल आणि एकूणच या निकालासंदर्भात आपल्याला कायदेशीर पुढची काय प्रक्रिया करता येईल याबाबतची चाचपणी वकिलांच्या माध्यमातून केली जाणार असल्याचं कळतंय। मात्र अशी ठोस भूमिका अजून तरी कळलेली नाही की या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा यापेक्षा सेशन्स कोर्ट होतं, उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालय, या अशा वरच्या न्यायालयामध्ये दाद मागितली जाणार का याबाबत अधिकृत भूमिका कुठल्याही वकिलांनी सांगितलेली नाही आहे। त्यामुळं स्वाभाविक आहे या सगळ्या प्रकरणात पीडितांचे वकील असेल, सरकारी वकील असेल, कायदेशीर बाबी पडता येतील आणि गेले 17 वर्ष जो खटला सुरू होता या खटल्यात
या सरकारी वकिलांना देखील त्यांची बाजू कमकुवत असल्याचं आढळून आलं. त्यामुळं या सगळ्या बाबींचा विचार करून NIAच्या माध्यमातून या सगळ्यात जे पुरावे दाखल केले होते, जे NIAच्या सादर केलेल्या पुराव्यावरती विशेष NIA कोर्टाने जे ताशेरे ओढले त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करावा लागेल. आपल्यासोबत पारस दामा आहे, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करण्याचा अगदी अक्षय आम्ही पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे. आता एक ताजी अपडेट आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी येते. अभिनव भारत ट्रस्टवरील पैसे पुरोहित घर बांधण्यासाठी आणि LIC पॉलिसीसाठी वापरले गेलेले आहेत, दहशतवादी कारवायांसाठी असं म्हटलेलं आहे. तर आणखी एक मोठी बातमी, स्वतःच्या देशामध्येच आणि निकालानंतर साध्वी प्रज्ञा यांना अश्रू अनावर झालेले आहेत. दोषी नसताना कलंकित असा शिक्का लावला गेला असं म्हणणं आहे आता साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचं. स्वतःच्या देशात मला दहशतवादी ठरवलं गेलं असं म्हणत त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. या भगवा की जीत है असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलेलं आहे. विरोध एकीकडे आपण बघतोय प्रचंड मनस्ताप दिला गेला असं प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी वारंवार म्हटलेलं होतं आणि ज्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं होतं तिथं सुद्धा त्यांना टॉर्चर केलं जात आहे असं वारंवार म्हटलं जात होतं. आज त्या म्हणतायत डोळ्यात अश्रू आहेत आणि एक प्रकारे दहशतवादी ठरवलं गेलं यावर भाष्य करतायत. प्रज्ञा, आता जसं अक्षय सांगतोय आपल्याला की साध्वी प्रज्ञा सिंग जेव्हा निकालाचं वाचन सुरू होतं त्यावेळेला मंत्रोच्चार करत होत्या. कुठे ना कुठेतरी त्यांना असा एक विश्वास होता की आपल्याला यातनं निर्दोष सोडलं जाईल. 23 दिवस आपल्यासोबत टॉर्चर केलं गेलं अशा स्वरूपाचं यापूर्वी सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. तब्बल 9 वर्ष ते या सगळ्या खटल्यामध्ये तुरुंगवास त्यांनी भोगलेला आहे. तुरुंगवास भोगल्यानंतर ज्यावेळेला त्या बाहेर आल्या त्यावेळेला त्यांचं फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आलं होतं आणि एकूणच आपल्यावरच्या सगळ्या अन्यायाचा त्यांनी यापूर्वी सुद्धा पाढा वाचलेला आहे. काही अपडेट्स पाहूयात. कोर्ट खारिज कर दिए गए हैं, किस तरह से देखते हो? NIA कोर्ट में जो इन्होंने इनके एविडेंस थे, जो हमारे ईमानदार एक ऑफिसर थे, एक ने अपने हेमंत करकरे साहब, इन्होंने बहुत अच्छे तरीके से उसकी जांच पड़ताल की. में फेल है जी नहीं, तो मैं ये नहीं बता सकता, लेकिन ईमानदार ऑफिसर हेमंत करकरे साहब ने बड़े अच्छे ढंगों से जो है इसको जो है तो तपासा और तपासने के बाद जो है एक अभिनव भारत तंजीम को सामने लाया और उन्होंने अपनी ईमानदारी के साथ जो है इसको उजागर किया. इसको आप अप्लाई करने वाले, अपील करने वाले? अपील करेंगे इंशाल्लाह, अपील करेंगे. सर, आपका नाम क्या है? मेरा नाम है डॉक्टर अंसारी अखलाक अहमद. येत्या काळामध्ये अपील केलं जाईल असं म्हटलेलं आहे. मालेगावातील वकिलांनी किंवा तिथे उपस्थित असलेल्या एकाने ही प्रतिक्रिया दिलेली आहे. थेट जाऊयात अक्षयकडे. अक्षय, नक्कीच या सगळ्या संदर्भात आपण बघतोय की जे बचाव पक्षाचे काही वकील होते त्या वकिलांच्या माध्यमातून सांगितलं जातंय की या सगळ्या संदर्भात आता वरिष्ठ न्यायालयामध्ये बचाव पक्ष नाही, हे सगळे वकील होते जे पीडितांचे वकील होते यांच्या माध्यमातून सांगितलं जातंय की वरच्या न्यायालयामध्ये दाद मागितली जाईल. या सगळ्यात आपण बघतोय की आता वरच्या न्यायालयामध्ये याला जर या निकालाला आव्हान दिलं तर पुन्हा एकदा या ज्या प्रकारे आपण बघतोय काही दिवसांपूर्वी साखळी बॉम्बस्फोटाच्या निकालाला स्थगिती मिळालेली होती, ज्या प्रकारे त्या आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं होतं त्याला स्थगिती मिळाली होती. त्यामुळं काहीसं त्याच निकालाचा दाखला घेऊन हे प्रकरण पुढे जातं का हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकारात सगळ्या प्रमुख 3 गोष्टी ठरल्या होत्या. जसं काही वेळापूर्वी राहुल कुलकर्णी सर सांगत होते त्याप्रमाणे एक म्हणजे ज्या गाडीच्या माध्यमातून स्फोट झाला असं सांगितलं जात होतं. स्फोट झाला हे सिद्ध करू शकले, मात्र ती गाडीमध्ये स्फोट झाला किंवा गाडीच्या तिथेच बॉम्ब पेरण्यात आले होते गाडीवरती, हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नव्हता. दुसरीकडे जी गाडी ताब्यात घेण्यात आली होती त्या गाडीची चेचिस प्लेट, नंबर प्लेट ह्या देखील डॅमेज होत्या. त्यामुळे ही गाडी प्रज्ञा सिंग साध्वी यांच्या मालकीची होती हे देखील सिद्ध करू शकले नाही. UAPA ॲक्ट ज्या प्रकारे लावण्यात आला होता हा देखील चुकीचा आहे असं म्हटलं होतं आणि शेवटी न्यायालयाने टिप्पणी करताना म्हटलं होतं की एखाद्यावरती संशय आहे म्हणून आरोप हा सिद्ध केला जाऊ शकत नाही आणि असं म्हणत न्यायालयाने या 7ही आरोपींची या प्रकरणातनं निर्दोष मुक्तता केलेली आहे. साध्वी प्रज्ञा सिंग असेल, यासोबतच कर्नल पुरोहित असेल, कर्नल पुरोहित आपल्या परिवारासह आले होते, साध्वी प्रज्ञा सिंग असेल, अजय राहितकर असेल, हे सगळ्यांना अपेक्षा होती की आपल्या बाजूने निकाल लागेल, आपण निर्दोष मुक्त होऊ. तशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील दिल्या जात होत्या. समीर कुलकर्णी यांनी तर या प्रकरणात वकील देखील दिला नव्हता, ते स्वतःचा युक्तिवाद स्वतःच करत होते. यात आपण जर बघितलं तर जाणीवपूर्वक 2009च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस सरकारने त्यावेळी आम्हाला या प्रकरणात गोवलं असा सातत्यानं सर्वांच्या माध्यमातून आरोप केला जात होता आणि आज
ज्या प्रकारे निर्दोषत्व या आरोपींचं सिद्ध झालेलं आहे, त्यामुळं कुठतरी हे एक प्रकारे काँग्रेसचा पराभव आहे का आणि काँग्रेसने जाणीवपूर्वक या प्रकाराचं राजकारण केलं का, अशी देखील आता चर्चा याची सुरू होऊ शकतं आणि या विषयावरनं पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष यामध्ये राजकारण देखील सुरू होऊ शकतं. कारण आपण बघतोय की कर्नल पुरोहित असेल, यासोबतच साधी प्रज्ञा सिंग असेल, हे भाजपशी निगडीत, यासोबतच उजव्या विचारसरणीच्या संघटना मानल्या जात होत्या. कर्नल पुरोहित यांची देखील अभिनव भारत संघटना ही उजव्या विचारांची मानली जात होती. कर्नल पुरोहित यांच्या संघटनेच्या माध्यमातून, अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून जो पैसा गोळा केला जात होता, या पैशाचा उपयोग त्यांनी या दहशतवादी कृत्यासाठी केला असं म्हटलं जात होतं. मात्र हे देखील तपास यंत्रणा सिद्ध करू शकले नाही. तपास यंत्रणांच्या माध्यमातून कर्नल पुरोहित यांनी अभिनव भारत संघटनेमार्फत जो निधी एकत्र करण्यात आला होता, तो घर बांधण्यासाठी आणि वैयक्तिक वापरासाठी वापरण्यात आला हे सिद्ध झालं. मात्र अशा कुठल्याही प्रकारचा निधी कर्नल पुरोहित यांनी देशविघातक कृत्यांसाठी, दहशतवादी कृत्यांसाठी वापरला हे सिद्ध होऊ शकलं नाही. यातच त्यांच्यासोबत असलेले रमेश उपाध्याय असतील, अजय राहितकर असेल, सुधाकर द्विवेदी असतील, सुधाकर चतुर्वेदी असतील आणि समीर कुलकर्णी असतील, हे कुठल्याही प्रकारे बैठकांमध्ये सहभागी झालं असल्याचं यामध्ये सिद्ध झालेलं नाही. अनेक जे या ठिकाणी साक्षीदार होते, त्या साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली होती. काही वेळापूर्वीच बचाव पक्षाच्या वकिलांनी आपल्याला सांगितलं होतं की काही साक्षीदारांनी या विरोधात आवाज देखील उठवला होता आणि हे साक्षीदार जे आहे मानवाधिकार आयोगाकडे देखील गेले होते. जी माहिती आपल्याला मिळत होती, या माहितीच्या आधारे काही अनेक जे लष्करी अधिकाऱ्यांचे फक्त जबाब साक्ष म्हणून त्या ठिकाणी देण्यात आले होते. मात्र त्यावरती त्यांच्या खोट्या सह्या असल्याचं देखील आढळलं होतं आणि न्यायालयाने याबाबत देखील त्यांना सरकारी पक्षाला फटकारलं होतं. या सगळ्यात NIAचा दबाव या तपास यंत्रणेवरती आहे किंवा NIAचा दबाव आहे, अशा प्रकारचा आरोप सरकारी वकील यांनी केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये ते देखील आरोप टिकू शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाकडनं या सगळ्यांना काही वर्षापूर्वी जामीन मिळाला होता. जामिनावर हे बाहेर आले होते आणि आज पुन्हा एकदा, खरं तर 8 मेला याबाबतची सुनावणी होणार होती. मात्र 8 मेला सगळे आरोपी एकत्रित हजर नव्हते आणि AK लाहोटी जे विशेष न्यायाधीश आहे या NIA विशेष कोर्टाचे, त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या आरोपींना या एकूण ज्यावेळी अंतिम निकालाचं वाचन राहील, निकाल जाहीर केला जाईल, त्यावेळी सगळ्या आरोपींनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि हे जाहीर केल्यानंतर आज सगळेच आरोपी या ठिकाणी दाखल झालेले होते. साध्वी प्रज्ञा सिंग मध्यंतरीच्या काळात बराच काळ न्यायालयीन प्रक्रियेपासून लांब होत्या. मग त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात अटक वॉरंट देखील, नॉन बेलेबल अरेस्ट वॉरंट काढण्यात आला होता. त्यांना न्यायालयाने सक्तीचं केलं होतं उपस्थित राहणं. त्यानंतर त्या उपस्थित देखील झाल्या होत्या. सातत्यानं प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या माध्यमातून ATS अधिकाऱ्यांवर टीका केली जात होती. शहीद हेमंत करकरे यांच्यावरती देखील साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याकडनं टीका केली जात होती आणि जाणीवपूर्वक काँग्रेस सरकारच्या काळात तुरुंगामध्ये छळ केल्याचा आरोप केला जात होता. ह्यावरनं आता पुन्हा एकदा आरोपींना जो तुरुंगवास, जो मानसिक त्रास भोगावा लागला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून, या विरोधात देखील या सगळ्या आरोपींकडे न्यायालयामध्ये पुन्हा एकदा दाद मागण्याचा आणि झालेलं नुकसान त्याची काहीशी भरपाई मागण्याचा अधिकार आहे असं वकिलांकडनं सांगितलं जातं. त्यामुळं हे आरोपी देखील पुन्हा एकदा त्यांची झालेली मानहानी, त्यांची झालेली नुकसान भरपाई, त्यांना झालेला त्रास या विरोधात न्यायालयामध्ये जातात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र गेल्या 17 वर्षापासून ज्या निकालाची प्रतीक्षा लागून राहिली होती, ज्या निकालामुळे राजकीय आणि त्याच प्रकारे धार्मिक क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाली होती. कारण साध्वी अक्षय, काही वेळ तुला थांबवतो मी. अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया येते, आपण थेट जाऊयात. न्यायालय ने कह दिया इसका प्रूफ ही नहीं है. तो NIA ने क्या किया था, NIA ने पहले भी 3-4 लोगों को छोड़ दिया था इसमें से. तो ये जो जांच चल रही है, उस जांच की मुझे ज़्यादा चिंता लगती है कि किसी ने तो किया, इन्होंने नहीं किया, उनको बरी कर दिया, सही है. किया तो है ना किसी ने. इट्स अ मिजरेबल फेल्यूर ऑफ द इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट, द पुलिस डिपार्टमेंट. मराठी में आपण प्रतिक्रिया पाहतोय. अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. माझ्यासोबत आत्ता स्टुडिओमध्ये गणेश